हॅलो नमस्कार मंडळी, मी सानिका. कथारंग बाय सानिका यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. रोजचं कंटाळवाणं आयुष्य सुकर व्हावं यासाठी मी वाचन करते. मला वाचायला प्रचंड आवडतं आणि या वाचनात येत असलेल्याच उत्तम लेखकांचे लेखिकांची कथा मी आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सांगते. माझ्याबरोबर तुम्हीही एन्जॉय करताय. या चॅनलवरचे सबस्क्रायबर आणि व्ह्यूअर्स यांच्या पाठिंब्यामुळे मला नवीन नवीन कथा या चॅनलवर घेऊन येण्यासाठी खूप हुरूप येतो आहे. असाच पाठिंबा तुमचा राहू दे, म्हणजे उत्तम कथा आपल्या या चॅनलवर येत राहतील. सध्या मी सुनंदा वर्तक यांचं सुनंदा कथांजली हे पुस्तक वाचते. या पुस्तकातल्या आपण तीर्थप्राशन, मुठीत सापडलेला क्षण या 2 कथा ऐकल्या आहेत. मला अशा कथा वाचायला खूप आवडतात, ज्या आपल्या रिअल लाईफवर लिहिलेल्या असतात. आपल्या आजूबाजूतले हलके फुलके प्रसंग असतात आणि त्यातनंच आपल्याला काहीतरी मेसेज लेखिका आपल्याला देते. तर यातलीच आणखी एक गोष्ट मी तुम्हाला आज ऐकवणार आहे. जर तुम्ही माझ्यासारखे कथाप्रेमी असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलवर या आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑलवर क्लिक करा. म्हणजे ज्या काही या कथा या चॅनलवर येतील त्या तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. आणि मी जो काही हा खारीचा वाटा उचलते आहे आपल्या या मराठी संस्कृती जपण्याचा, त्यात तुमचाही सहभाग असू द्या. चला तर मग आजची आपण कथा वाचूया. खरं तर या कथेच्या टायटलनेच माझं मन वेधलं आहे. या कथेचं नाव आहे हिनकस. मला याचा ॲक्च्युली अर्थ कळला नाही आहे, पण मी जी ही गोष्ट वाचली तेव्हा मला असं वाटलं की लग्न हे आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि तो एक भारतीय संस्कृतीतला जीवन घालवण्यासाठी एक चांगला संस्कार आहे. पण तसं केल्यानंतर 2 अनोळखी एकमेकांना जोडले जातात. त्यांच्यात प्रेम विश्वास वाढून पुढचं सहजीवन सोपं जातं. पण एकमेकांमध्ये प्रेम विश्वास नसेल तर ही नाती जपली जातात का? आणि जगणंही सोपं होतं का? बरं, ते आपला संसार टिकवण्यासाठी एखादी बाई प्रयत्न करते आहे, पण तिला जर साथच घरातल्यांची मिळाली नाही तर काय होईल? मग ही नाती नकोशी वाटतात. कदाचित याच भावनेला लेखिकेने हिनकस असं नाव दिलं आहे. माझ्याबरोबर तुम्हीही कथा ऐका आणि या शब्दाचा अर्थ तुम्हाला जर कोणाला कळला असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी वाट बघते तुमच्या रिप्लायची. चला तर मग आजची ही आपण कथा ऐकूया. कथेचं नाव आहे हिनकस आणि लेखिका आहेत सुनंदा वर्तक. 2 हातात 2 पिशव्या घेऊन ती चालत होती. उजव्या हातातल्या पिशवीत किरकोळ सामान होतं. डाव्या हातातल्या पिशवीत भाजी. हातात ओझं विशेष नव्हतं, फक्त तिचे दोन्ही हात अडून राहिले होते. तिचं घर आता जवळच आलं होतं. मध्यम गतीने ती चालत होती. नेहमीच ती तशी चालायची. फार संत नव्हे, लगबगीने नव्हे. त्या बोळ्याच्या टोकाला तिचं घर होतं. रस्ता संपत आला होता म्हणून तिला बरं वाटलं. बोळ्यात वर्दळ नव्हती. समोरून तिच्या दिशेने येणाऱ्या दोघा माणसांव्यतिरिक्त बोळ्यात कुणीही नव्हतं. ती आपल्या चालीने चालत होती. ती दिव्याच्या खांबापाशी आली. प्रकाशात तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र लख्खन चमकलं. समोरून येणारे ते दोघे आता तिच्यापर्यंत येऊन पोचले होते. तिला काही समजण्यापूर्वी तिच्या मंगळसूत्राला जोरदार हिसका बसला. ती दचकून पाहायला लागली, पण ते दोघे पळतच सुटले होते. अंधारात ते ताबडतोब दिसेनासेही झाले. तिने आपल्या गळ्याकडे पाहिलं. गळा रिकामी होता. काय करावं ते न सुचून ती जागच्या जागी उभी राहिली. हातातल्या पिशव्या तिने खाली ठेवल्या. क्षणभर विचार केला. रडणं भेकणं तिच्या स्वभावात नव्हतं. रडून भेकून फायदाही काही नव्हता. आजूबाजूस चिटपाखरूही नव्हतं. तिने पिशव्या उचलल्या. ती पुन्हा चालायला लागली. ती घराशी आली तेव्हा तिची सासू ओट्यावरच बसली होती. अगं हे काय? तुझं मंगळसूत्र कुठे आहे? सासू एकदमच किंचाळलीच. बोळ्यातून येत होते. हिसकलं एकदम. दोघं होते ते. तिने सांगितलं. सांगतेस काय? हिसकलं? आणि तू आरडाओरडा केली नाहीस? 4 लोक गोळा केली नाहीस? त्या चोरट्यांचा पाठलाग नाही करायला सांगितलं कोणाला? 3 तोळ्याचा जिन्नस असा सहजासहजी घालवलास? काय भाव झालाय सोन्याचा?
अशी कशी ग तू अजागळ? स्वतःला समजतेस फार शाणी. तुझं तोंड का उचकलं नाही तेव्हा? सासू बडबडत हळहळत राहिली. ती घरात गेली. हातपाय धुवून तिने स्वयंपाकाला लागली. सासू तरातरा उठली, शेजारी गेली. ऐकलत का रमा काकू? आमच्या सुनबाईने मंगळसूत्र घालवलंय. रस्त्याने येत होती, उडवलं कोणीतरी. केवढ्या हौसेने त्याने केलं होतं. केवढं पदक होतं. हे असले घसघशीत मणी होते. बोळवलं, वाटोळं केलं. एका शेजारणीकडे सांगून झाल्यावर तिची सासू आणखी 2-3 घरी फिरून ती बातमी देऊन आली. अर्ध्या तासाने घरी येऊन म्हातारी देवाकडे बसून बडबडत राहिली. आपल्या हातून देवळात चांदीची कुयरी हरवली तेव्हा आपल्या सासूने आपल्याला लाकूड घेऊन कसं मारलं हे ते सांगत राहिली. रोजचा रात्रीचा जप देखील म्हातारीला आज सुचेना. सुनेचं काम नेहमीसारखं चाललं होतं. तिने भात उतरवून ठेवला. वरणाला फोडणी दिली. पोळ्यांसाठी तवा तापत ठेवला. तिचा स्वयंपाक झाला. तेवढ्यातच नवऱ्याची मोटारसायकल दारात वाजली. म्हातारी घाईघाईने पुढे आली. मुलगा मोटारसायकलवरनं उतरण्याआधीच म्हातारीने बातमी दिली. 1000ला खड्डा पाडला रे तुझ्या बाबा बायकोने. मंगळसूत्र हिसकलं म्हणे कुणीतरी. मी मेली तरी तुला सांगत होते. गाठवलेल्या मंगळसूत्राचं कौतिक करू नकोस म्हणून. तो तसाच स्वयंपाकघरात आला. पानं मांडणाऱ्या तिच्या दंडाला धरून त्याने दरडावून विचारलं, मंगळसूत्र कसं हरवलंस? बोळातून येत होते. 2 हातात 2 पिशव्या होत्या. केव्हा काढून घेतलं ते कळलंच नाही. तिचा स्वर शांत होता. सांभाळायची अक्कल कशी असेल? बापाच्या घरी पोटभर खायलाही मिळत नव्हतं. सोनं नाणं कसं सांभाळायचं हे माहिती कुठे आहे? तो असाच बरंच काही बोलत होता. म्हातारीला आता दुःखातही थोडंसं बरं वाटत होतं. बरं आहे, तिच्या बापाचा उद्धार तर झाला. पानवाड. जरा वेळाने तो खेकसला. म्हातारी आणि मुलगा मग याबद्दलच बोलत राहिले. ती जणू बहिरी झाली होती. नेहमीप्रमाणेच पान वाढत होती. गळ्यात 4 काळे मणी ओवून घाल, नंतर जेव, म्हातारी तिला म्हणाली. तिने सासूकडे रोखून पाहिलं. मी असल्या गोष्टी मानत नाही, ती धारदारपणे उत्तरली. सासू गप्प बसली. तोही त्यानंतर विशेष बोलला नाही. जेवणानंतर त्याने कपडे केले. अत्तर फासलं. दार ओढून घेऊन तो बाहेर पडला. हात धुवून तिने निर्विकारपणे दार बंद करून घेतलं. सुनेने मंगळसूत्र घालवल्याच्या दुःखामुळे आज म्हातारीला झोप लागेना. बरेच वेळा खूस पालटून म्हातारी हळूच उठली. पावलं न वाजवता सुनेच्या खोलीकडे गेली. दाराच्या फटीतून म्हातारीने आत पाहिलं. नाईट लॅम्प लावलेला होता. नेहमीप्रमाणेच पलंग रिकामी होता. सून हात उशाला घेऊन सतरंजीवर पडली होती. गाढ झोपेत होती. दिवसभर तिच्या चेहऱ्यावर असलेले गांभीर्याचे कवच निघून गेले होते. झोपलेली ती विलक्षण लोभस, टवटवीत आणि प्रसन्न दिसत होती. सुनेला वाईट म्हणणाऱ्या म्हातारीचा स्वभाव. तरी क्षणभर म्हातारीला वाटलं मुलाची कान उघडणी करावी. अशी बायको असताना हा बाहेर गटार फुंकतो. पण हिलाही धमक नाही. कधी त्याला अडवलं नाही, जाब विचारणं नाही. सून झोपेत चाळवली तशी म्हातारी आपल्या अंथरुणाकडे गेली. सकाळी सकाळीच म्हातारीचा डोळा लागला तर कुणीतरी दार ठोठावलं. मुलगा आला असेल असं वाटून म्हातारीने दार उघडलं. म्हातारीचा मुलगा दाराशी नव्हता. इतरच 5-6 जण होते. त्यांचे चेहरे बघून म्हातारी चरकलीच. एक जण पुढे आला. आई, विसूची मोटारसायकल ट्रकवर. म्हातारीने हंबरडा फोडला. ती आक्रोश करू लागली, ऊर बडवू लागली. सून मागे होतीच. तिने म्हातारीला आधार दिला. आई, शांत व्हा. दूर हो. काल तू मंगळसूत्र घालवलंस म्हणून ही वेळ आली. सून दूर झाली. करुणेने सासूकडे बघत राहिली. 4 बाया बापड्या एवाना जमल्या होत्या. त्या म्हातारीला समजावू लागल्या. म्हातारी रडत सुनेला शिव्या घालू लागली. सून आत आली. नवऱ्याच्या कपड्यांचं कपाट तिने उघडलं. त्यातल्या एकेका कपड्यांवरून तिने नजर फिरवली. हळूहळू तिचा गळा दाटून येऊ लागला. शेजारच्या घरातल्या अक्का आल्या. म्हातारीजवळ न थांबता त्या सुनेकडे आल्या. तिला त्यांनी मिठीत घेतलं. तिला थोपटत त्या स्नेहाळपणे म्हणाल्या, कालच तुझं मंगळसूत्र गेलं. आणायचं नाही मनात म्हटलं तरी मनात येतं. अपशकुनच झाला ग तो. ती थरथरत होती.
तसं चोख नव्हतंच ते, हिणकस होतं. तरी असं व्हायला नको होतं हो. तिचे डोळे आता तुडुंब भरलेले होते. श्रोते हो, ही कथा, या कथेतला रंग कसा वाटला तुम्हाला ते मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हिणकस या शब्दाचा नेमका अर्थ काय उमगला हे मला तुम्ही सांगा. नक्की रिप्लाय करा. कथा आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा. पुन्हा भेटेन अशा नव्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार.